नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय इंग्रजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। बघा, इंग्रजीमध्ये एकूण 25 प्रश्न असतात। एक प्रश्न 2 गुणांसाठी असे एकूण 50 गुण इंग्रजीसाठी आहेत। बघा, इथे पहिला प्रश्न, पुढीलपैकी योग्य जोडी कोणती? बी आणि हा पी आहे, डी स्मॉल डी। बघा, कॅपिटल आणि स्मॉल दिलेला आहे, मी ते योग्य जोडी तर हीच आहे, बाकी सगळे वेगवेगळे लेटर्स आहेत म्हणून मी ते कॅपिटल डी स्मॉल डी, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, वर्णानुक्रमे असणारा पर्याय क्रमांक लिहा। ए डी सी असतं का? नाही। एस क्यू पी असतं का? एक्स वाय झेड, तर येस एक्स वाय झेड ही योग्य जोडी आहे। एम पी क्यू असतं का? नाही। मग एक्स वाय झेड वर्णानुक्रमे आहे। बघा, तिसरा प्रश्न बघूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तिसरा प्रश्न, सी या अक्षराने सुरू होणारा पर्याय कोणता? बघा, इथे कॉक आहे, सी जरी सी असेल तरी त्याचा उच्चार कॉक असा होतोय, मग सी या अक्षराने सुरू होणारा शब्द बघा इथे कॉक, सी ने सुरू होते। बी ए के सी बॅक्स, ब चा उच्चार बी ने सुरू होते। ई ए टी इट, ई ने सुरू होते। एस ए सी के सॅक, यस ने सुरू होते। मग इथे सी ने सुरू होणारा शब्द कोणता आहे? तर कॉक, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, काल सॅटरडे होता, उद्या टिंबटिंब आहे। आता बघा, आपल्याला माहिती आहे कालच्या नंतर आज आणि आजच्या नंतर उद्या या पद्धतीने असतं। मग काल जर इथे सॅटरडे होता, एस ए टी यू आर डी ए वाय सॅटरडे, मग सॅटरडेच्या नंतर कोणता वार असणार आहे? तर एस यू एन डी ए वाय संडे। आणि मग संडेच्या नंतर कोणता वार असणार आहे? एम ओ एन डी ए वाय मंडे। मग उद्या कोणता वार आहे? तर मंडे, एम ओ एन डी ए वाय मंडे। ऑप्शन नंबर 2, यमक न जुळणाऱ्या शब्दांची जोडी कोणती? कॅन, मॅन आहे रायमिंग वर्ड्स। आपल्याला माहिती आहे यमक जुळणारे म्हणजे काय, की ज्याचे शेवटचे 2 किंवा 3 लेटर सेम असतात आणि त्या 2 शब्दांचा उच्चार सेम येतो। मग बघा, सी ए एन, इथे पण ए एन आहे, इथे पण ए एन आहे। कॅन, मॅन आहे। हँड, किड आहे का? नाही आहे, सेम पण लेटर नाही आहेत आणि त्याचा उच्चार वेगळा। बघा, इथे ए एन डी हँड आणि के एन डी काइंड आहे की नाही, मग हे वेगळे यमक। आपल्याला यमक न जुळणारीच विचारली होती म्हणून ही न जुळणारीच आहे। फॅट, मॅट आहे उच्चार सेम। पोस्ट, मोस्ट हे पण यमक जुळणारी जोडी आहे, मग कोणती नाही? तर पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात चुकीचे विरामचिन्ह वापरले आहे? व्हॉट अ सरप्राईज, बरोबर आहे। हाऊ स्वीट, वी वॉन द मॅच, हाऊ सॅड। बघा, इथे चुकीचं आहे, वी वॉन द मॅच म्हणजे काय, तुम्ही मॅच जिंकलात। मग इथे सेंटेन्स आहे, मग इथे काय पाहिजे होतं? फक्त फुल स्टॉप पाहिजे होता, एक्सक्लेमेशन मार्क्स इथे नको पाहिजे, म्हणून इथे हे तिसरं चुकीचं विरामचिन्ह वापरलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? कॅट, मॅट, मॅन, मँगो। मग बघा, इथे मॅट सुरू होणारा विचारला, मग इथे यम ए टी, मग मॅट, मॅन, मँगो म्हणजे मग हे कॅट वेगळं। पुढचा प्रश्न बघूया, पोपटाचा रंग कोणता? ब्ल्यू, ब्ल्यू म्हणजे निळा, ब्लॅक म्हणजे काळा, रेड म्हणजे लाल, ग्रीन म्हणजे हिरवा। मग पोपट कसा असतो? हिरवाच असतो। पुढचा प्रश्न बघा, डे या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता? डे, बघा डी ए वाय डे, डब्ल्यू ए वाय वे, नाईट, जॉय, टॉय, मग इथं वे येणार आहे, डे वे, ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? रॅडिश, व्हाईट। तर बघा, रॅडिश म्हणजे मुळा, मग मुळा पांढरा असतो, बरोबर आहे। ॲपल रेड, सफरचंद लाल असतं, बरोबर आहे। रोज पिंक, गुलाब पिंक असतं, बरोबर आहे। ग्रेप्स येलो, ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, द्राक्ष पिवळी असतात का? नाही, ग्रीन किंवा ब्लॅक असतात, म्हणून हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम कोणता शब्द येईल? आता बघा, इथे टायगर, लायन, मंकी आणि फॉक्स। मग बघा, ए बी सी डी नुसार इथे फॉक्स पहिला येतो, यफ पहिले येतो, म्हणून फॉक्स हा शब्द पहिल्यांदा येणार आहे। त्याच्यानंतर यल येतं म्हणून मग सेकंड नंबरला लायन शब्द, त्याच्यानंतर यम येतं म्हणून मंकी आणि नंतर 4th नंबरला टायगर। मग आपल्याला प्रथम विचारले, मग प्रथम कोणता शब्द येतो? तर फॉक्स, ऑप्शन नंबर 4।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका हाताला किती फिंगर्स असतात? मग बघा एका हाताला आपल्या किती बोटं आहेत, तर 5 बोटं आहेत, आहे की नाही? मग F5 5. ऑप्शन नंबर 3. अनुक्रमे कोणता वार येईल? सॅटरडे, संडे, मंडे, ट्यूजडे. TUESDAY ट्यूजडे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, हॉस्पिटलशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? डॉक्टर, नर्स, कॅप्सूल, कुक. आता बघा डॉक्टर, नर्स आणि कॅप्सूल, कॅप्सूल म्हणजे गोळ्या, हे सगळं हॉस्पिटलशी रिलेटेड आहे. मग नसणारा कुक, कुक म्हणजे काय? स्वयंपाक, आहे की नाही? स्वयंपाक करणारा. हा असणार एक हॉस्पिटलशी संबंधित नाही, म्हणून मी इथं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोबतचे चित्राचे नाव ओळखून योग्य पर्याय निवडा. मग हे चित्र बोट, नोट, गोट, बॉक्स. मग हे गोट आहे की शेळी आहे, GOAT गोट. ऑप्शन नंबर 3. गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मग गुड, बॅड. गुड म्हणजे चांगला, बॅड म्हणजे वाईट. पुढचा बघा, सोबत दिलेल्या आकृतीचा आकार कोणता? मग हा सर्कल आहे. मग बघा CIRCLE सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ, गोल. कोण म्हणजे आपण आईस्क्रीमचा कोण असं म्हणतो की नाही, जेणेकरून विदूषकाची टोपी. पेंटॅगॉन म्हणजे ज्याला 5 बाजू आहेत तो पेंटॅगॉन. जसं की 1 2 3 या पद्धतीनं पेंटॅगॉन 1 2 3 4 5. आणि रेक्टँगल म्हणजे माहिती आहे आयत, हा असा. म्हणून मी इथं सर्कल आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी सॅड चेहरा कोणता? तर बघा ह्याच्यामध्ये सॅड चेहरा कुठे आहे? सॅड आहे 2nd नंबरला, हा सॅड आहे. ठीक आहे, हा हॅप्पी आहे आणि हा कसा आहे? अँग्री आहे, रागावलेला आहे की नाही? आता बघा सॅड म्हणजे दुःखी, मग हा दुःखी आहे की नाही? बघा इथे असं हे हॅप्पी म्हणजे हे चेहरा असा असतो आहे की नाही, आनंदी, आणि त्याच्या अपोजिट सॅड. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन आउटडोअर गेम. आता घराबाहेर खेळणारा खेळ कोणता? कॅरम इंडोर आहे, चेस बुद्धिबळ इंडोर आहे, टेनिस आणि फुटबॉल. आता बघा आपण फुटबॉल हा काय करतो? घराबाहेर खेळतो आहे की नाही, फुटबॉल. म्हणून मी तो आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट्स द टाईम इन द क्लॉक. घड्याळात किती वाजले? मग बघा इथे किती वाजले? 10 o'clock. कारण बघा जो तास काटा आहे तो 10 वर आहे आणि मिनिट काटा 12 वर आहे, म्हणजे करेक्ट 10 वाजले. मग इट्स 10 o'clock. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्रिपोजिशन फॉर द फॉलोइंग ब्लँक्स. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द योग्य अव्यय निवडा. द पेन इज डॉट डॉट द बॉक्स. मग आता बॉक्समध्ये पेन आहे, मग आपण त्याला काय म्हणतो? इन द बॉक्स. ऑफ, ॲट, इन, अँड. इन द बॉक्स, बॉक्सच्या मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, फाइंड द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड. पुढील शब्दांचे योग्य संक्षिप्त रूप शोधा. कॅनॉट. मग कॅनॉटचं आपण काय म्हणतो? कांट. मग यांच्या नंतर ॲपॉस्ट्रोफी पाहिजे, मग कांट. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, पानांचा रंग कोणता असतो? मग आपल्याला माहिती आहे पान हिरव्या रंगाचं असतं, ग्रीन रंगाचं असतं. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी बरोबर स्पेलिंग असणारा पर्याय कोणता? मग बघा NIGHT नाईट, NGHT, NIGHET आणि NIGHT. मग नाईट म्हणजे रात्रीची स्पेलिंग हीच योग्य आहे, NIGHT नाईट. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला योग्य शब्द ठेवायचे म्हणजे शब्दकोड पूर्ण होईल. मग बघा इथे आपण जर हा टी ठेवला तर बघा TABLE टेबल आणि TIGER टायगर. मग इथे कोणता शब्द योग्य आहे? तर ऑप्शन नंबर 3 मधला टी. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.